तर घरात भाजीला काहीच नाही, तर चला घरच्या साहित्यामधूनच मी मस्त अशी भाजी बनवणार आहोत. मस्त असा डाळ कांदा बनवणार आहे. तर चला रेसिपीला तेल टाकलं, तेल सुद्धा गरम झाले, जिरं टाकले, जिरं सुद्धा चांगलं तडतडून घेतले. त्यानंतर कढीपत्ता टाकले, कांदा सुद्धा टाकलाय, कांदा सुद्धा चांगला असा परतून घेणार आहे. लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायची. इकडे डाळ मी 15 मिनिटासाठी भिजत टाकलेली आहे. डाळ भिजले की आपली पटकन शिजते. बघू शकता डाळ सुद्धा छान अशी भिजलेली, बटाटा सुद्धा चिरून ठेवलेले. आपल्या इकडे कांदा सुद्धा छान असा परतूया. त्यानंतर टॅमॅटो बारीक चिरून घेतले, तो सुद्धा घालणार आहे. तो सुद्धा छान असं परतून घेणार. थोडंसं मीठ टाकलं की आपला टॅमॅटो छान असा मऊ होतो. एक 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे. 5 मिनिटं झालेले मी झाकण काढणार आहे. कांदा सुद्धा आपला टॅमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे. बघू शकता टॅमॅटो चांगला परतला. त्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहे. हळद सुद्धा चांगली तेलावरती परतून घ्यायचे. आणि साधी सिंपल ही भाजी आहे. यामध्ये काय मसाला वगैरे जास्त टाकायची गरज लागत नाही. त्यानंतर थोडंसं लाल तिखट सुद्धा टाकलंय, ते सुद्धा छान असं तेलावरती परतून घेतलेले. यामध्ये आता डाळ आणि बटाटा चिरून घेतलेला तो सुद्धा घालून घेणार आहे. तो सुद्धा तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे. डाळ आणि बटाटा सुद्धा चांगला तेलावरती परतून घ्यायचंय. डाळ आणि बटाटा चांगला तेलावरती परतला की शिजतो पण चांगला आणि टेस्ट पण छान येते. चवीपुरते मीठ सुद्धा घालून घेणार आहे. चांगलं परतून घ्यायचंय. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालणार आहे. परत एकदा परतणार आहे आणि यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे. 1-2 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे. परत एकदा झाकण काढलं, परत एकदा परतलंय. यामध्ये आता पाणी घालून घेणार आहे आणि छान अशी डाळ शिजवून घ्यायची. परत एकदा झाकण ठेवणार आहे. झाकणावरती थोडंसं पाणी सुद्धा घालणार आहे. वाफेवरती आपली डाळ छान अशी शिजते, त्यामुळे झाकण सुद्धा मी ठेवलेलं आहे आणि पाणी सुद्धा ठेवलेलं आहे झाकणावरती. आधीमध्ये चेक करायचे. आपली तुरीची डाळ आहे त्यामुळे शिजायला थोडा वेळच लागतो, त्यामुळे आधीमध्ये चेक करत राहायचंय. बघू शकता मी सुद्धा हलवत राहिले आधीमध्ये आणि बाजूला माझी चपाती सुद्धा होत्या. परत एकदा झाकण ठेवणार आहे आणि चांगली शिजवून घेणार. खाण्यासाठी आपली भाजी तयार झाली. बघू शकता मस्त अशी टिफिनला देऊ शकता. मस्त अशी रसरशी भाजी झाली. वरून कोथिंबीर टाकूया. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्या